वेलकम बॅक. आपण बघतोय क्वेश्चन नंबर 4 SSC बोर्डाचा 10वीचा जिओग्राफीचा लेसन नंबर 1 फील्ड व्हिजिट. ह्याचे आपण याच्या आधी 3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते बघितले नसतील तर बघून घ्या. चौथा व्हिडिओ आहे. क्वेश्चन नंबर 4, प्रिपेअर अ क्वेश्चनेअर. प्रिपेअर म्हणजे काय? तयार करा. काय तयार करायचं आहे? क्वेश्चनेअर. क्वेश्चनेअर म्हणजे प्रश्नावली. खूप सारे प्रश्न तयार करा फॉर द फील्ड व्हिजिट टू द फॅक्टरी. म्हणजे काय करायचं आहे? आता आपण एखाद्या ठिकाणी आपण जाणार आहे, बरोबर आहे का? त्या एखाद्या ठिकाणी जायला आपल्याला तिथली माणसं भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादा कारखाना आहे समजा, हां, त्या कारखान्यामध्ये तुम्ही जाणार आहे. त्या कारखान्यामध्ये जाताना काय तुम्ही सगळ्यात बेसिकली काय एक बेसिक तयारी काय करणार? बेसिक तयारी तुम्ही ही करणार ना की तिथं काहीतरी प्रश्न काढणार. एक 5-50 क्वेश्चन तरी तुम्ही काढणार का नाही? एक 10-12 क्वेश्चन तुम्ही काढणार का नाही? तिथं गेल्यानंतर विचारायला त्या तिथल्या ऑफिसर्सला, तिथल्या साहेबांना, माणसांना, बरोबर आहे ना? त्याला म्हणतात क्वेश्चनेअर, प्रश्नावली. चला, द क्वेश्चनेअर्स फॉर दी फील्ड व्हिजिट आर ॲज फॉलोज. म्हणजे काय करायचं माहिती आहे का? बघा, तिथं गेल्यानंतर आपल्याला काय ऐन टायमिंगला सुचत नाही. त्यामुळे आपण काय करतो, पूर्वतयारी म्हणून आपण घरूनच क्वेश्चन्स काढून न्यायचे आहेत. तर कोणते कोणते क्वेश्चन काढायचे आहेत बघा. चला, आपण इथं बघूयात. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इयर ऑफ दी एस्टॅब्लिशमेंट ऑफ दी फॅक्टरी. म्हणजे एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय? स्थापना. ह्या कंपनीची स्थापना कधी झाली त्याच्यावरनं आपल्याला काय कळतं? ती कंपनी जुनी आहे का नवी आहे? समजा कंपनीची एस्टॅब्लिशमेंट 5 वर्षांपूर्वी असेल म्हणजे काय, ती नवीन कंपनी आहे. पण एखादी कंपनी अशी असेल की तिची एस्टॅब्लिशमेंट 100 वर्षापूर्वीची आहे. तर एवढी जुनी कंपनी, एवढ्या जुन्या कंपनीमध्ये आपल्याला जायला मिळतंय, बघायला मिळतंय, बरोबर आहे का? त्याच्यामुळं आपण एस्टॅब्लिशमेंट म्हणजे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट आपण त्याच्यामध्ये त्यांना विचारणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? सेकंड क्वेश्चन, विच गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन दिस फॅक्टरी. गुड्स म्हणजे काय? माल, सामान. कोणतं सामान तयार होतं त्या फॅक्टरीमध्ये? त्यामध्ये पेन तयार होतो का? पेन्सिल तयार होती का? लॅपटॉप तयार होतो का? साखर तयार होती का? गूळ तयार होतो का? मोबाईल फोन तयार होतो? काय तयार होतं नेमकं त्या कंपनीमध्ये? तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमची एकदा व्हिजिट गेली होती बिल्ट पेपर्स. म्हणजे बारामतीपासून भिगवण नावाचं एक गाव आहे, 25-30 किलोमीटर फॅक्टरी आहे बिल्ट पेपर्स, बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड असं काहीतरी. तर तिथं आमची फील्ड व्हिजिट गेलेली होती आणि कॉटन किंगमध्ये एकदा फील्ड व्हिजिट गेली होती. तर त्या बिल्टमध्ये काय तयार होतं? विच गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन बिल्ट कंपनी, बिल्ट फॅक्टरी. तिथं पेपर तयार होतो, पेपर कागद तयार होतो. किंवा कॉटन किंगमध्ये काय तयार होतं? कॉटन किंगमध्ये कपडा तयार होतो, बरोबर आहे का? हे आपल्याला त्यांना तिथे विचारायचं आहे. काही कंपनीमध्ये एकच गोष्ट तयार होत असेल, काही कंपन्यांमध्ये मल्टिपल गोष्टी तयार होत असतील. ह्याच्यासाठी आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे. क्वेश्चन नंबर 3, विच रॉ मटेरियल्स डू यू यूज टू मेक द फायनल प्रॉडक्ट. रॉ मटेरियल, कच्चा माल. कोणता कच्चा माल तुम्ही वापरता? कच्चा माल वापरता का ना? आता पेन बनवायचा आहे, पेन माझ्या हातात हे एक पेन आहे. ह्या पेनासाठी काय कच्चा माल वापरला? रॉ मटेरियल काय आहे ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल आहे, हे काय म्हणतात त्याला, प्लास्टिक आहे, ह्याच्यामध्ये कलर आहे, ह्याच्यामध्ये इंक आहे, ह्याच्यामध्ये इथं पुढची निब आहे, ह्याच्यामध्ये एक प्लास्टिकचं इथं काहीतरी अजून आहे, बरोबर आहे का? हे रॉ मटेरियलच आहे ना सगळं, बरोबर आहे का? हे रॉ मटेरियल. अजून काय बरं, इथं माझा फोन आहे. आता ह्या फोनसाठी तर किती रॉ मटेरियल असेल? 1000 गोष्टी तरी असतील रॉ मटेरियलच्या, बरोबर आहे का? तर हे कोणतं रॉ मटेरियल तुम्ही वापरता फायनल प्रॉडक्ट बनवायसाठी? हे आपण तिथं विचारायचं आहे. त्याच्यानंतर वेअर डज द रॉ मटेरियल कम फ्रॉम. मग कुठून आलं रॉ मटेरियल? मग काय रॉ मटेरियल आहे का नाही? आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून सांगतो. आमच्या इथे एक कारखाना आहे, साखर कारखाना, माळेगावचा साखर कारखाना. तर माळेगावच्या साखर कारखान्यामध्ये काय तयार होतं? विच फिनिश प्रॉडक्ट. हे बघा क्वेश्चन होता का नाही? विच गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन माळेगाव सहकारी साखर कारखाना, शुगर, बरोबर आहे का? तिथं काय तयार होतं? साखर तयार होती. मग विच रॉ मटेरियल डू यू यूज. मग त्यांच्यासाठी रॉ मटेरियल काय? साखर कारखान्यासाठी रॉ मटेरियल काय? ऊस, बरोबर आहे का? आणि तो ऊस कुठं तयार होतो? हे इथं जवळपासच तयार होतो ना, ह्या शेतांमध्ये, बरोबर आहे का? असं तयार होतं. बरं, आता समजा बिल्टचं एक्झाम्पल मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं, बिल्ट पेपरची ती कंपनी. मग त्यांच्यासाठी रॉ मटेरियल काय आहे? पेपरसाठी रॉ मटेरियल आहे हे काय म्हणतात त्याला, लाकूड.
मग ते लाकूड कुठून येतं त्यांना, बरोबर आहे का. किंवा कॉटन किंगचं उदाहरण आपण बघितलं, कॉटन किंगमध्ये कपडा तयार होतो, त्यासाठी रॉ मटेरियल काय आहे, कापूस. मग तो कापूस कुठं तयार होतो, बेसिकली कापूस मराठवाडा, परभणी, बीड जिल्ह्यामध्ये वगैरे कापूस तयार होतो, बरोबर आहे का. हे रॉ मटेरियल कुठून येतं त्याचं उत्तर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4चं आत्ता आपण बघितलं ना. त्याच्यानंतर बघा चला क्वेश्चन नंबर 5, वेअर आर द प्रोड्यूस्ड गुड्स सोल्ड. म्हणजे तुम्ही हे जे फायनल प्रॉडक्ट तुम्ही जे बनवलं ते तुम्ही कुठं विकलं. तुम्ही साखर तयार केली, कुठं विकली. तुम्ही हा पेन तयार केला, कुठं विकणार आहे. तुम्ही मोबाईल तयार केला, मग तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमध्ये विकणार आहे का पुणे मुंबईमध्ये विकणार आहे का बाहेरच्या राज्यामध्ये पाठवणार आहे का ग्लोबली विकणार आहे, बरोबर आहे का. ग्लोबली विकणार आहे, बरोबर आहे. आता बारामतीमध्ये एक वाईनची फॅक्टरी, वाईन, किंवा नाशिकमध्ये मी नाशिकमध्ये काही दिवस राहिलो, तिथं सुला वाईन्स नावाचा एक खूप मोठा वाईनरी आहे तिथं. तर ती वाईन कुठं विकतात, बाहेरच्या वेगवेगळ्या देशांमध्ये ती वाईन विकली जाते, बरोबर आहे का. बारामतीमध्ये इथे एक कंपनी आहे डायनामिक्स, श्रायबर डायनामिक्स नावाची कंपनी आहे. तर त्या डायनामिक्स कंपनीमध्ये काय तयार होतं, चीज, पनीर, डेअरी. त्यामध्ये चीज, पनीर, काय व्हीट क्रीम वेगवेगळ्या तयार होतात तिथं. हे सगळं ते कुठं विकतात, बाहेरच्या देशांमध्ये विकतात. मग काही लोकल मार्केटला विकतात, काही बाहेरच्या मार्केटला विकतात. किती छान आहे बघा बरं, इंटरेस्टिंग आहे का नाही रे हे सगळं. त्याच्यानंतर 6, हाऊ मेनी पीपल आर एम्प्लॉईड इन दिस फॅक्टरी. एम्प्लॉईड म्हणजे किती जणांना त्याने या कंपनीनं काम दिलं. किती जण आहे, 50 जण आहेत का 100 जण आहेत का 1000 जणांना काम दिलं. ह्याच्यावरनं आपल्याला काय कळणार आहे, ह्याच्यावरनं आपल्याला कळणार आहे ती स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे का लार्ज स्केल इंडस्ट्री आहे का मिडल स्केल इंडस्ट्री आहे, बरोबर आहे का. किती जणांचं पोट भरतोय तो कारखाना, ती इंडस्ट्री, बरोबर आहे का. त्याच्यावरनं आपल्याला त्याची साईज कळती, त्याच्यावरनं आपल्याला त्याचं कॉन्ट्रीब्युशन कळतं, त्याच्यावरनं आपल्याला त्याचा टर्नओव्हर कळू शकतो, उलाढाल कळू शकते, बरोबर आहे का. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7, 8, 9 पण खाली. हां बघा चला क्वेश्चन नंबर 7, व्हॉट आर दी प्रिकॉशनरी मेजर्स टेकन फॉर द सेफ्टी ऑफ वर्कर. प्रिकॉशन म्हणजे काय, काळजी. मेजर्स म्हणजे काळजी घेण्यासाठी काय गोष्टी केलेल्या त्या कंपनीनं, कशासाठी, सेफ्टी ऑफ वर्कर. म्हणजे आता हे बघा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असतो का नाही, शेवटी तिथं मोठ्या काय म्हणतात, मोठ्या मशिनरीज असतात, मोठे लाईटचे प्लांट असतात, मोठे तिथं वॉटरचे मोठे प्लांट असतात, इलेक्ट्रिसिटी असती, वेगवेगळ्या किचकट मशीन असतात तिथं, ते JCB आणि काय बरंच काय असतं त्याच्यामध्ये, बरोबर आहे का. मग सेफ्टी महत्त्वाची का नाही. मग त्याच्यासाठी काय त्यांनी केलेलं आहे, आपण जर त्यांना विचारलं तर ते बघा सेफ्टी मेजर्स काय असू शकतात. सेफ्टी मेजर्स म्हणजे सगळ्यात पहिलं काय असू शकतं, सगळ्यात पहिले असू शकतं हेल्मेट, बरोबर आहे का. त्याच्यानंतर ते गॉगल्स असू शकतात जर तिथं वेल्डिंगचं वगैरे काही वर्क असेल तर. त्याच्यानंतर ते सूट असू शकतात, वेगवेगळे सूट असतात ना कपडे घालायचे, मास्क असू शकतात, सेफ्टी मेजर्स. अजून काय असू शकतं तिथं, ते रेड कलरचा डबा असतो का नाही, आग लागली तर पटकन ते आग विझवायसाठीचे ते मेजर्स असू शकतात. तिथं डॉक्टर्स असू शकतात, खूप काही गोष्टी अजून तिथं असू शकतात. हे आपल्याला तिथं बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे बघा, 8th क्वेश्चन काय आहे, विच एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन मेजर्स आर टेकन बाय द फॅक्टरी. एन्व्हायरमेंटल म्हणजे काय रे, एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण किंवा पर्यावरणाचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही काय करता. म्हणजे काय करता, समजा कारखाने असतात, कारखान्यांची चिमण्या म्हणजे ते धूर ओकतात ना, त्याला चिमणी म्हणतात, चिमणी कारखान्याची. तर ते तुम्ही म्हणजे जो तयार होतोय हा सगळा धूर जो तिथं जनरेट होतोय हा तुम्ही डायरेक्ट एन्व्हायरमेंटमध्ये टाकता का त्याच्यावर काही प्रोसेस करून त्याचं तीव्रता कमी करता, बरोबर आहे का. बऱ्याचदा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अनेक त्याच्यावर बंधनं घातलेली आहेत की तुम्ही किंवा एक खूप महत्त्वाचं म्हणजे आधी काय करायच्या कंपन्या, आधी आपलं हे सांडपाणी, घाणेरडं जे पाणी असतं ना, प्रोसेस पाणी, ते पाणी तुम्ही डायरेक्ट नदीत सोडून देताय का. मग ते नदीत सोडल्यानंतर ते नदीतले मासे मरणार, त्या नदीतल्या जीवजंतूंना प्रॉब्लेम होणार, त्या नदीचं पाणी पिणाऱ्या माणसांना प्रॉब्लेम होणार, तिथल्या लोकांचं आरोग्य खराब होणार, बरोबर आहे. ह्या सगळ्यावर तुम्ही काय करताय, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी तुम्ही काय करताय. किंवा समजा तुमच्या कारखान्यामध्ये खूप सारा प्लास्टिक जनरेट होत असेल, रॉ मटेरियल आणायच्या पिशव्या वगैरे जनरेट होत असेल, त्याचं तुम्ही करता काय.
का डायरेक्ट उगा आपलं बाहेर फेकून दिलं असं तर होऊ शकत नाही. काही ना काहीतरी आता एक मोठी कंपनी त्यांची काहीतरी तर प्रोसेस असेल, बरोबर आहे का नाही. हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये विचारायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढं काय आहे, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन झालं. हां, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9. हां, क्वेश्चन नंबर 9. हां, विच मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट डू यू यूज फॉर द मुवमेंट ऑफ रॉ मटेरियल अँड फिनिश गुड. मग तुम्ही मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे कोणते कोणते मोड असतात सांगा तुम्ही मला. रस्ते असतात, वॉटरवेज असतात, रोडवेज, वॉटरवेज आणि एअरवेज, बरोबर आहे का. हे 3 मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत, बरोबर आहे का. मग तुमचा जो कच्चा माल येतो तुमच्या फॅक्टरीमध्ये आणि तुमचा जो फिनिश्ड प्रॉडक्ट आहे ते तुमचं निघून जातं, बरोबर आहे का. तर हे सगळं करण्यासाठी तुम्ही मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट कोणते वापरता. म्हणजे तुम्ही रेल्वेतनं माल येतो का, जातो का, किंवा तुम्ही जर समजा एखादं ग्लोबली मार्केट असेल, समजा एखादा तुम्ही मोबाईल बनवला आणि तो मोबाईल तुम्हाला अमेरिकेत विकायचा असेल, काही करायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, वॉटरवेज किंवा एअरवेजसुद्धा वापरावं लागेल, बरोबर आहे का. आणि लोकल मार्केटमध्ये जर पाठवायचं असेल तर रोडवेज वापरणार. मग काय ट्रक असेल, टेम्पो असेल, काय छोटा हाती वगैरे असतात ना, ते वेगवेगळ्या गाड्या असतात. त्याच्यासाठी अनेकदा आपण बघतो साखर कारखान्यांमध्ये, बेसिक विचार करा बाळांनो, साखर कारखान्यामध्ये जेव्हा सीझन असतो ऊसाचा त्यावेळी अक्षरशः हे जे शेतकरी असतात ते बैलगाडीमध्ये ऊस नेऊन सुद्धा कारखान्यामध्ये घालतात, बरोबर आहे का. व्हॉट इज दॅट इज मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. साधं आहे रे, खूप साधं आहे, खूप सोपं आहे हे सगळं, बरोबर आहे का. हे आपल्याला एवढे 9-10 जरी क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये केले, किती 9च आहेत का इथे खाली. हां ठीक आहे, दुसरा क्वेश्चन सुरू होत आहे. ठीक आहे, बास झाले. हे 9 क्वेश्चन जरी तुम्ही लिहिले तरी तुम्हाला 3-4 मार्काला जो हा प्रश्न आहे ह्याचं तुम्हाला उत्तर आरामात लिहिता येईल. तुम्ही तुमच्या डोक्यानं अजून काही काढू शकता का सांगा बरं मला. एक काम करा, तुम्हाला जे काही क्वेश्चन सुचतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये टाका बरं चला. आणि जे खूप छान छान क्वेश्चन्स असतील का नाही ते सगळे एकत्र करून मी अजून एक व्हिडिओ बनवीन आणि तुम्ही तुमचं नाव पण टाका. मग मी सांगेन की या अमुक मुलाने किंवा मुलीनं हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे बरं का. खूप छान, चला मजा येईल. चला एक इंटरॅक्टिव्ह सेशन आपण त्याच्यामध्ये करूयात. कसं वाटतंय टीचिंग सांगा. काही शंका असतील तर शंका विचारा. ठीक आहे, चला आता आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.